जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे। हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर इकडे ना बघा, आता मला उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा कशी करायची ना, मी त्याचा विधी दाखवत आहे. म्हणजे मी कशी उत्तर पूजा करते ना, ते तुम्हाला दाखवणार आहे. ते इथे बघा, मी आहे ना माझ्या समयात रात्रभरपासून प्रज्वलितच होत्या, तर विजल्या नाही बिलकुल, आणि विजूही नाही दिल्या मी. तर इथे ना मी छोटा दिवा आहे ना, तो सुद्धा प्रज्वलित करून घेतला. आता हळद कुंकू वाहणार आहे आणि देवीची पहिली सर्वात प्रथम आहे ना एक आरती करायची. कोणतीही आरती करा तुम्ही देवीची. श्री सुक्तम, श्री लक्ष्मी सुक्तम करा, किंवा महालक्ष्मी देवीची जी आरती असते ना ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर इथे ना मी महालक्ष्मी देवीची आरती करणार आहे. आणि आरती वगैरे करून झाल्यावरती जेव्हा आपण पूर्ण घट वगैरे उचलतो ना, तेव्हा सगळं म्हणजे जो दिवा आणि अगरबत्ती जे ठेवलेलं असतं ना, ते तिथे तासभर तरी ठेवायचं आणि नमस्कार करायचा. तासभरानंतर ते पण सर्व उचलून घ्यायचं. तर ते पुढे तुम्हाला दिसेलच मी कसं केलं आहे ते. तर इथे ना मी अगरबत्ती वगैरे लावून घेत आहे देवीला. आणि ना अशीच प्रकारे पूजा वगैरे करायची. उत्तर पूजा अशाच प्रकारे करायची. मंत्रोच्चार वगैरे चालू ठेवायचे. तर इथे ना एका साईडला टी व्हीवरती सुद्धा माझे मंत्रोच्चार चालू होते, आणि एका साईडला म्हणजे ते कसं सकाळी सकाळी मंत्रोच्चारसुद्धा कानावर पडल्यावर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर मी नेहमीच आहे ना सकाळचे मंत्रोच्चार लावत असते आणि त्याच्यानंतर हे करते, म्हणजे पूजा वगैरे होते, तर खूप छान आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. तर इथे ना बघा, मी आरती करत आहे. तर मी ना दिव्यानीच आरती करत आहे. मी काही कापूर वगैरे नाही लावला आहे. तर आणि ना कसं आहे, तुम्हाला तुमच्याकडे जर तुम्ही नैवेद्य वगैरे बनवला असेल तर तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता, किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा साखर दूध दाखवू शकता. तर मी ना इथे साखर दूधच दाखवलेलं आहे. आणि नसेल तर हरकत नाही, नाही दाखवला नैवेद्य तरी चालेल. तर अशा प्रकारे आहे ना देवीची आरती वगैरे करून घ्यायची, पूजा वगैरे व्यवस्थित असं छान करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व पूजा वगैरे उचलून घ्यायचे. काही वस्तू ज्या आहेत त्या निर्माल्यात सोडायच्या आहेत, आणि काही वस्तू आहेत त्यांना उचलून व्यवस्थित ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्या पूर्ण मंदिरात स्थापन करता येतील. इथे तुम्हाला साईडला डुग्गूचा आवाज येत असेल. तर अशा प्रकारे बघा, आता मी ना प्लेटामध्ये ज्या काही फुलं वगैरे ठेवली होती ना, तर ती फुलं आहे ना निर्माल्यात सोडून देणार आहे. आणि हे जे ताट आहे ना, त्यामध्ये जे समोर ठेवलेले जे देव वगैरे आहेत ना, ते सगळे त्यातच काढून घेणार आहे. हे उरली वगैरे सगळं पहिलं समोरच्या ज्या ज्या वस्तू आहेत ना फ्रेंड्स, त्या आधी सगळ्या आवरून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला म्हणजे कसं सोयीस्कर अशी जागा मिळते, आणि आपल्याला घट वगैरे हलवायला सोपं पडतं. तर इथे ना मी हे सगळं पहिलं सर्वात प्रथम हे सर्व आवरून घेणार आहे. तर पाण्याचं म्हणजे फुलपात्र वगैरे जे होतं ना तेवढं सगळं. तर इथे जे चौरंग वगैरे मांडलेलं होतं ते सुद्धा मी आवरून घेणार आहे. तर अशा प्रकारे आवरून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर आपली पूजा वगैरे सगळी व्यवस्थित उचलून घ्यायची आहे. तर कसं असतं ना, एक म्हणजे जेव्हा गुरुवार असतो तेव्हा खूप करण्याचा सगळा उत्साह असतो. पण मग उत्तर पूजा झाली ना, तर असं थोडंसं मन एकदम नाराज वगैरे होतं, की आता लगेच पूजा उचलावी लागणार. आणि जेणेकरून म्हणजे जितकं काही केलं आहे ना पूजाविधी वगैरे, तर ते असं एकदम म्हणजे एकदम वेगळं वाटतं, आणि खाली खाली वाटते ती जागा.
तर इथे बघा मी ना सगळं गणपती बाप्पा, लक्ष्मी देवीची मूर्ती, गोमती चक्र, कवड्या आणि कमलगट्ट्याची तर हे आणि ते जे गज होते ना माझ्याकडे ते सुद्धा मी एका ताटामध्ये सगळे काढून घेतलेत. आता हे जे जोडपानं वगैरे ठेवली होती ना हे मी निर्माल्यातच ठेवणार आहे आणि सगळं म्हणजे सगळे चारी गुरुवारचं जे निर्माल्य निघेल ना ते एकत्र सगळं पाण्यामध्ये विसर्जन करणार आहे. आणि हे सगळं एकत्रच पाण्यात विसर्जन करायचं आहे. आणि जे कलशातले जी पानं असतात ना 5 झाडांची ती सुद्धा आहे ना आपल्याला आपल्या घरच्या चारही कोन्यांमध्ये ठेवायची आहेत. चांगलं असतं. जर चारही कोन्यामध्ये नाही ठेवायला जमलं ना तर तुम्ही जिथे पूजा मांडली तुम्ही तिथेच ती पानं ठेवून देऊ शकता थोडा वेळ तरी. तर इथे बघा मी एका ताटामध्ये आहेत ना फळं वगैरे सुद्धा काढून घेतली. तर ही पावलं खरंच खूप छान होती आणि खूप मस्त वाटली मला आणि खरोखर माझी देवी ह्या पावलांमुळे अजूनच सुंदर वाटली. तर इथे ना मी सर्व एका ताटात काढून घेतलं. शंखसुद्धा उचलून घेतला आहे आणि हे जे वटीचं जे सामान आहे ना ते सुद्धा आपल्याला एका वेगळ्या डब्यात किंवा पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तेच पुढच्या गुरुवारीसुद्धा पुन्हा त्याच ह्याने ओटी भरायची आहे. तर दर गुरुवारी देवीची ओटी भरायची. घरी एखादी सुवासीन वगैरे बोलवून सुद्धा तिचीसुद्धा ओटी भरायची किंवा तिला खाऊ-पिऊ वगैरे घालायचं असतं. तर हे सगळं आपण चौथ्या गुरुवारी करतो. तर अधेमध्ये आलेल्या सुवासिनीला सुद्धा आपण करू शकतो. तर इथे बघा मी ना हे जे गजरे काढले होते ना त्याचा मी सुगंध घेत होते कारण की ना ह्या फुलांचा सुगंध घ्यायचा असतो. चांगलं असतं ते. तर देवीनी माळलेली फुलं जी असतात ना त्याचा सुगंध घेतल्यावरती आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते आणि देवीचा वाससुद्धा असतो. तर इथे बघा मी ना हे असं सगळं हलवून टेबल पण आहे ना पुढे सरकवून घेतला होता चौरंग. तर आता ते सगळं आहे ना मी पूर्ण शृंगार वगैरे आहे ना ते काढून घेणार आहे. त्याआधी हे जे तांदूळ आहेत ना ज्याने अष्टदल काढलेले आहे ते तांदूळ ना आपल्याला एका डब्यामध्ये ना भरून ठेवायचे आणि येणारे अजून 3 गुरुवार आहेत ना ह्याच तांदळाने थोडे थोडे तांदूळ त्याच्यामध्ये अजून थोडे वाढवून ह्याच तांदळाने त्याचं अष्टदल काढायचं आहे. तर कसं ना कधी कधी काय होतं आपण डायरेक्ट तांदूळ पाटावरती मांडतो आणि त्याच्यावर तसंच कलश ठेवतो तर आहे ना कलश डळमळतो म्हणजे थोडासा हलायला वगैरे लागतो. तसं होऊ नये ना म्हणून मी त्याच्यावरती एक छोटा चौरंग वगैरे ठेवत असते. तर इथे बघू शकता तुम्ही इथे सुद्धा मी ना असं पूर्ण वस्त्र वगैरे व्यवस्थित काढून घडी वगैरे मारून ठेवणार आहे. आणि हा जो पाट आहे ना चौरंगचा मेटलचा तो मला खूप उपयोगी पडतो प्रत्येक पूजामध्ये वगैरे. थोडा लांब आहे आणि वस्तू वगैरे ठेवायला सुद्धा खूप सोपा आहे आणि खूप बरं वाटतं. तर मी त्याच्यासाठी हाच वापरत असते. तर इथे जे म्हणजे कलशात जे ठेवलेली जी पानं होती ना ती मी इथेच कोपऱ्यात ठेवली आहे आणि दिवा वगैरे लावून आहे ना आता मी प्रणाम करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी माझी उत्तर पूजा करते आणि हे आहे ना तासभर तरी ठेवायचं आहे, उचलायचं नाही. तर मी अशा प्रकारे पूजा करते. चला मग बाय बाय.